तर हा चमत्कार केलेला आहे MMRDA ने, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, जी महाराष्ट्र सरकारची शहर विकासावर काम करणारी बॉडी आहे। तर याला जे मुमुनाबाई इंजिनियर असतील त्यांनाही दोष देऊन फायदा नाही, यामध्ये सगळ्यांचेच हात भरलेले आहे। सबके सब चोर है साले। तर बघा, तिथल्याच मुंबईकरांनी आवाज उचलला तर तुम्ही वाचू शकाल, नाहीतर सगळीकडे तसंच होतंय। बघा, रात्रीचं जेव्हा या फ्लायओव्हरवरून लोक प्रवास करत असतील आणि रात्रीची पहिलेच व्हिजिबिलिटी कमी असते आणि अचानक तो 4 लेनचा फ्लायओव्हर 2 लेनचा झाल्याने पुढचं अचानक दिसत नाही आणि तो डायरेक्ट गाडी खाली जाईल आणि तिथे जर लोकांचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, यावर विचार झाला पाहिजे। तसंच सायरस मिस्त्री जे उद्योगपती होते त्यांचंही तसंच झालं होतं। 4 लेनचा हायवे होता, अचानक तो 2 लेनचा झाल्यामुळे त्यांची गाडी फास्ट असल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे जागेवरच। तर बघा, असे उदाहरण खूप आहेत आपल्या पूर्ण भारतात, तुम्हाला असे अनेक उदाहरण भेटतील आणि असे अनेक पूल पण बनलेले दिसतील।